एकच टाइम असतो ते फक्त म्हटलं चुकून एखादं सोडायला लागलं म्हणून नेमकं नव्हतं केलं. महादेवांचं उशीर असतं आता या टायमिंगला. पहिलं महादेवांचं करून घेतलं. मला जेव्हा नंतर घरचीच आहे आपली. फॉरवर्ड करून दाखव. सोड बरं. 1 वर्षाचं आहे माझं. सगळे महादेव आहेत. उडवलेले ते हवेत. हां जोड्याला 2-2 जोड काढलं. ते आपण आणली होती. चल कापूस बरंच काय दिसतं. कमी आहेत ते सांगते तुला. 30 एक जर कापूस होते त्यात. कारण ते आता शेप चांगले ते ठेवले फक्त आपण. आता यावर्षी जोड्या टाकले तर परत व्हायचं. पण घरचे कलर मस्त कलर निघले तो. त्याचीच बहीण भाऊ काय बहीण आहे काय? हां ते दोघी बहीण आहेत. आता जे पहिले सोडले हे धुंदे चेडे कोणाची आहे? समोरचे पपई धुंदे होय. हां घरचीच आपली. ते त्यांच्या आईबाप वरती तिकडे महादेव निघलं म्हणून खाली आणलं. वरती किती पक्षी आहे तिकडं आता? 25. ती दाखव पपई धुंदे ही समोरचीच. दोघी बहिणी बघायला नाही भेटत हे असलेले वाचत. डोळे पण मस्त क्वालिटी आहे. ते आत्ता सुटलेले आहेत. हां का? ही मेन महादी आपली. ही ज्या पोर आहेत का सगळ्या? हां ही प्रेसवरची आहे का? हां प्रेसवर होती. म्हणजे माझे सुटलं तिकडे दिली ती जोड्याला आपण. बरं बरं बरं. प्रेसवर बरं पपई धुंदे ते ह्याच्यात दिसतात. 4-5 नाही लागलं. मस्त धुंदे पपई धुंदे चेडे. चेन्नईचा क्लब मधला नाही 2 वावर होता त्याच्या मोठे निघलेले. लढवलेली आहेत का त्या धुंदे चेड्या? हां ते पहिल्या 2 ज्या सोडल्या त्या नाही उडवल्या अजून. म्हणजे तिकडनं डायरेक्ट ब्रीडिंग डायरेक्ट आणलेले आहेत. मस्त आहे काळा महादी. जोडावरची हिजे बच्चे निघले ते बघा. 2 काळे कापूस 3-3 बरोबर असतील. यावर्षी काय आलं
आपलं 15 एकच पट्टे निघले, इथं 5 निघले आणि तिथं वरती 10-12 निघले तेवढे. त्याच्यासाठी आजारी पडायला लागले ना कबूतर पटापट जोडे जोडून दादावालीच लागली. स्वप्नील भावाने आलते 300ला पहिली 20ला तिचा पाय फक्त रेंगा राहिला. स्वप्नील भावाले लाईन आहे. त्यापेक्षा आधीच भाऊ सांगत होता ते हिच्याबद्दल सांगत डॉली लाईन. हिचा पट्टा कुठूनही सोड, मार नाही खाता अजिबात. लाल कापूस जेवढे दिसतात ना, खापरा कापूस वगैरे सगळे तिचे पट्टे. हा लाल कापूस तिथं. हा ही अशी येतात ती. मस्त दिली त्याने पण पट्टे. केरळवरून घेतले. अजून काही ब्रेडिंग वगैरे नाही केलं. दोंद्यामध्ये नाही का रेकटे येतात. आणली तेव्हा कमी स्पॉट होते. पट्टा असताना आणले होते का? हा शेफ्टी असे 3-4 पोर आत्ता आली ती काळी. बारमध्ये म्हणजे नाही केलं अजून गडी. पण यंगमध्ये गेल्या दिवसापासून बघतोय काय बच्चच नाही का? नाही ना, ती मागच्याच शेतात टाकलंच वाड्यावर. का शो म्हणून ठेवलं? नाही निघाल नाही टाकणार का थोडं? व्हिडिओ जेव्हा टाकलं होतं ना मी, हा. बारीक होती माझी. लहानपणापासूनच शेपमध्ये आहे. बार मध्ये बसऱ्यामध्ये एवढी माझी ती कोणाकडची आणलेली आहे का? शिवाने आणले होते ना कबूतर. हा त्यातनं घेतली का? माझी पट्टा कोणतं वाटतं तुटलेला आहे. तिचाच पट्टा काळा डोक्याला. कुणाचा? ते आत्ता पडत तिचा नर का होता? काळा डोक्याला आत्ताशी जुटलेली. लय सेफ लागली आत्ताशी जुटली तरी. जर्दी डुब्बा आई आहे ती पोरगी होती. ही आईन ती पोरगी. ती पण दिल्लीवरनं जोडा घेतला होता आपण. होय कोणीकडं बाहेर लढती आहे. हा का? पण लढतीच छान. आपल्याला राहिला बोलता आपला करायचा हवेत. आपल्याकडे एक जुनी लाईन होती असली जोगन. ही ती माझी वय झालं 10-1 वर्ष होती. हा फक्त सीझनर वरती आहे. 3 पट्टे आहेत वरती. हा का? ही पण 10-20 लाईन आहे. त्याच्याकडनं जोडे घेतले होते आपण लॉकडाऊनच्या टाइम. ही आई आहे ही पोरगी पळून आलेली 3 वाजता. ही आई आहे आणि पोरगी पळून आलेली. तिला ओढवलं पण नव्हती, फक्त रेलिंगला बाहेर सोडायचं. हा काय आता बसून उठले की विषय सांगतो. प्रेसवरच काय? 10-10कडनं जोडे घेतले तुम्ही. हा का? बाबरांना राहतो कागदी महाग 500ला आलेला होता बाबरा का? तसे 2 परवर आहे. पट्टा आहे 2 पार. त्याची आहे आत्ताच्या पट्ट्याच्या आहे का? हां गळतीला आहे. हातात
त्याचा डुब्बाच होता का? दाखवताना आहे तो. पण ते पोरगी आता तुटले. आताची जी बहीण ड्रॅगनमध्ये काढलेलं कापूसला. ड्रॅगन क्रॉस केला का? कापूसला. हा लयच नाकडे आली ही बारमध्येच जाणार. हां काढ सगळे बाहेर मग खबर नाही जाते ना हा हे मस्त आहे आंबरी. लहानपणी चोचीवर आहे ना हे आलं तर वाकडी करते पट्टे बिट्टे कलरले शिराची कोणाला माहिती आवड. आपण पण केली शिराची आवड यावर्षी बघू. शोक म्हणून आणले 4-5 जुन्नरचे मित्र दाखवून त्यांनी दिले. डॉक्टर भाऊचाच कॉन्टॅक्ट. मोठीच आहे कलरचं कोणाकडं हवेत नाही बघितलं. झालं ना सगळ्या महादेव. कुणाकडचा आहे हे आपलंच घरचा आहे हा. हा का? ह्याची सगळी लाईन आहे. 2011ला आपण एक कापूस आणला होता त्याचा हा डायरेक्ट पडलाय. त्याच्यात तयार केला. आणि निळे कापूस वगैरे तो पण त्याचाच पट्टा आहे. पहिले जरा असे पुट्टे दिले त्याच्यानंतर सगळे असे बंद लाल कापूस वगैरे काम. त्याचाच पट्टा आत्ता दाखवला त्याचाच. आपण त्याचाच पट्टा. त्याचा सक्का भाऊ डोळ्याला गाठ आमच्या मागे काढली झालं व्यवस्थित. गाठी शिफ्ट लागत होती. तिकडे पुढं त्या सक्का हो घरचाच आहे हा. 2-3 तास चालेल हव्यात चांगलं देतं. त्याला आत्ता मागच्या वर्षी जोड्या टाकलं होतं बघा कापूस त्याचा पट्टा. तो 1 वर्षाचा पट्टा. आत्ता दाखवलं त्याचाच पट्टा. बाबरा कापूस
शेतला जोरावर वरती रेसिंग लाईनच होतो. विशालचा अंधारे आलता फक्त तिकडे माहिती आहे का लालचा कार्यक्रम त्यांच्यावाली लाईन. आता जो आपण धुंदा कापूस घेतला होता तो मी याला माहितलं 2 वर्षापूर्वी. त्याच्या बहिणी वगैरे आता ती एकच लाईन आहे. धुंद्याचे येडे वगैरे अजून पण त्यांच्या इथं 700ला येतात तिथं. होय का? हां धुंद्यांपासून तयार केलेले त्यांनी कापूसला धुंदा क्रॉस करून. हां पहिले चेड्या वगैरे निघल्यानंतर कापूस निघाला. भाऊचा आवडता पक्षी. परवर कर बरं. हे पण त्या कापूसचाच भाव एकच लाईन आहे सगळी. हां आत्ता मी ते कापूस लावून हे कापूस तयार व्हायला लागला. मग ह्याला कापूस क्रॉस केला का तू? हे जी आई चेडी होती कापूस आणि चेडी लावून काढलेली. हां हां हां. नंतर कसे जसं बंद कापूस तयार व्हायला लागले ना. आपण महाराजांना पप्पा धुंदा. हॅलो हा बोला. हां जरा एक तास भर द्या तर काम बघतो मी काहीतरी करतो. चालेल पण यानं झालं तर मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ॲक्च्युली काय होतं मी ते काही जबाबदारी घेत नाही. ॲक्च्युली आता मला काय होतं एक प्रसंगी त्याला 4-5 जागा पाहिलं तर नेमकं फक्त ह्याची आई वेगळं कापूस सख्खा भाऊ. ह्याच्या वेळेस एक निळे होमर माझी लावली होती कापूसला. मस्त धुंदा यार. पाकिस्तानी धुंदे असले असतात. आता रेड स्पॉट आहे. हा धुंदा त्याचा पूर्ण आता 2 वर्षाचं आहे. आता दाखवलं त्याचं पोरं का? परत 4 हात थोडंच पळालं. तो रेक्टे कोणाचा भाऊ आहे? त्याचा अजून एक बुलेट लाईन मधला धुंदावरच येतं मेन त्याच्याकडे जो होता ना. मी 25,000 रुपयाला आणला होता त्याचा पॉवर हां बुर्रा. त्याचा एकच पट्टा आहे माझ्याकडे. त्याच्या अंडी नाचत होती एकाच ओळख निघले होते. 2 बुर्रे निघले होते एक लाईनचा रिझल्ट आहे 500-700 लाईन. आहे डुब्बाची. एक बघाय भेटत नाही. मॅकपाय आणि होमर लावून काढलेलं घरचं गरज आहे रे. मॅकपाय आणि होमर क्रॉस. मस्त कलर आलाय. ते जी माझी होती ना ती जुनी दाखवली बघते आंबे ते लोखंडी. हा लोखंडी माझाच पट्टा आहे. तिला पट्टा आहे. शिराजीचे किती जोड आहेत? शिरायचे यावर्षी नव्हते लावले. लावायचे एकदम 8-10 तारीला. बरोबर जुने ते आतले दुब्बच ते ह्याचे पट्टे आहेत का? हां हे आपली आहे ना जवळपास 25-1 वर्ष जुनी लाईन. 25 वर्षापासून चालूच आहे ते. हे त्यांच्या आधी पळून पण यायचे या लाईनमध्ये. पर हडपसरवरून वगैरे पळून आले. आता ते काय विकलं की डायरेक्ट कामच होतं जोड्यावरच जातं. आता आमचं तर तेच झालंय. विकलं की डायरेक्ट कत्री जोड्यावर बघायची नव्हतं. दरवर्षी आहे ना त्या डुब्बरच्या लाईन मधलं एक तरी यायचं पळून. त्यामुळं मग आता काय केलंय
सिंगलच विकायचे. असे जोडाव जाणार तसे जोडाव जाणार आहेत ना. दीड का अँटिक कलर आलाय. हा डायरेक्ट इम्पोर्ट जोडीचा पट्टा आहे. बघा मुंबईत मस्त आलाय. हा मुखी आपण आपल्याकडे कापूसची लाईन आहे ना जवळपास फक्त आता हा एक वेगळा पॅटर्न आहे ना ही म्हणजे आता मागच्या वर्षी तयार केलेलं आहे नाही का. हे फक्त वेगळे आहेत. बाकी सगळे भाऊ म्हणजे एकाच लाईनमध्ये बाकीचे जेवढे कापूस दिसते ते मागच्या वर्षी जरा नवीन तयार केलं. त्या मागाशी महादेव होतं ना वेगळ्या पॅटर्न त्यांचाच भाव आहे. चांगला कलर काढलेत. हा 2-3 तास तरी चालतं आपले. हे असले का त्यांना तोंडावरच शार्प आहे. भाजी दिसतात बारा. बाहेर सोडलं ना संध्याकाळपर्यंत जाणार पण नाही. आपण काळा डुब्बा आता दाखवला तोच आहे काळा डुब्बाच. त्याचाच पोर त्या काळा डुब्बाचा 2-2 वर्षात होतात ते. तो 4 वर्षाचा आहे. 2 वर्ष शेवऱ्या कुलर सारखं दिसतंय यांचं. 2 वर्षात ओळखून आहेत बाप पोर. आपण 4 वर्ष त्यातनं निघलं काढायचे. ह्यांना प्युअर रेसर मध्ये क्रॉस करायचे. तो ठेवला आला पण 4 वर्षाचा खूप जर वाटत. काय अँटिक कलर कटला म्हणतात तिकडे. हां या असं पॅटर्न ते तयार करतात ना ते कंडे वगैरे काढून. तिथं इथं ते उपटलं नाही लहानपणी तिथं. मला मादी बघायची पपई धुंदा ना 5-6 आहेत. सोटून म्हणजे आम्हाला असले करा तुम्ही आता हवेत. नेक्स्ट सीझन आमचं ह्याच्यावरच आता पपई धुंदेच. लय मस्त कलर आहे एकदम लाईट चमकते. लाईटीत डोळ्यातून आधी काय बाबे नर आहे. सेम आहे इकडे याची बहीण आहे ना. त्याचाच मुलगा जो मेन मोठी मादी आहे ना तिथं डायरेक्ट मुलगा. काळा कापूस मेल होता ना. बारकेच बघू पट्टे 2-2 पार 3-3 पार पट्टे का मादी दाखवली ना तिथे एकाच वाडा 2 येणार आहे ते पट्टे. नरपट्टी येते सगळे. मग आमच्याकडे पण नर होता ना. एकही माझी पट्टा यायला सगळे नरपट्टी येईल कापूस मध्ये एकाच वाळातलं तिथे. हे लागणार 100% फुटके आहेत ना. अजून जुटले पण नाहीत पट्टे. हा आमरा कापूस दाखवला ना आपण आपलं बाबरा कापूस. हा एक दाखवायचा आहे राख्या डुब्बच. केरळवर नाही घेतला. केरळ पट्टा असताना घेतला. त्याला पण घालते मंडी वाचला पण. डाळिंबी सारखं झालं. 2 वर्षाचा आवडीचा कलर आपल्या. त्याला पण मंडी वाचला. कुणाला पाहिलं हा कलर आवडत नाही. मला त्या कलर आवडतो. ह्याला ब्रिडिंगलाच टाकायला. सगळे दोड्यालाच ठेवतात. तिथं काय उडून उपयोग नाही. डायरेक्ट खाली जवळ आहे.
शिराजींचा दोघं सख्खे भाऊ आहेत. अर्धा दीड का कापूस आहे ना त्याच्याच पट्टे. ते मागचा जादा दीडका कापूस त्याची पठ्ठे. दीडका कापूस नाही कटर बंद येईल त्याचे आई बाप असतील. त्यांची आई ती लाल कापसून होती ते शेपमध्ये होते ना. अर्धा त्याचे अर्धे कापूस इकडेच दिसतंय तुम्हाला सगळे. शेपला पण चांगलं आहे. हे दोन सख्खे भाऊ. हे पण सख्खे भाऊ आहेत, दोन येणार एकाच भावात. हा दोन्ही नर सख्खे भाऊ एका झाडातले. आणि हातला सवय नाही. त्यामुळे बाहेर आता जरी थांबत सोडले नाही. ना हा. तरी नाही जाणार आतमध्ये. त्यांना असं एकाच माणसाची सवय. हा 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 त्यामुळे ते एक दीड वर्ष आहे बिचाकतात. ना, कोण येत नाही जास्त. आता पण जर्दा कापूस आहे. जादा कापूस वापरता. ती बोबरे कापूस आहे ना दादावाली. तिचा पट्टे आहे. हां त्याला जर्दा कापूस म्हणतात. आपण ऐकत नाही लहान. कधी सोडेल पुढे रिटर्न तरी. खायला तो खायला घेते अशा त्यांचंच भाऊ आहे. त्याच्या पहिलं दाखवलं ना 2 महाल आहे. तिला पट्टा आहे बस. ते पळून आलेले तिचा सक्का भाऊ एकाच भाऊ. तिचा सक्का भाऊ आतमधली. त्याचा बाप तो 500ला आला होता. तिचा बाप 500ला विणार आहे. वेगळा कलर ठेवला जर्दे लाल करायचे. आपण आंबराचे वेगळे कलर बघायला भेटत नाही. लागते शक्यतो आंब्यामध्ये ना निघत नाही ना. मारच निघतात. होय का. या कलरमध्ये नर क्वचित जातात. जेवढं लढायचं ना तेवढंच बरं राहून आलेले त्यातला एक तर काळा शिरायचे पुढचा आहे ना तो 2 पारवर असताना आहे ना कर्वेनगरमध्ये राहिलो. 3 तासाने बसला होता एका मित्राकडं. जरा थोडासा दम काढला त्याने. फक्त एक पाऊल पुढे टाकलं खरे कुठलं त्याला त्या रिंग्यावरनं जरा डाऊट आला म्हणून त्याने फोन केला. तर लगेच त्याला असा फोन आला तर शिराजीबरोबर लँडच झालं होतं. 2 ते 3 मिनिटात येतं पोहोचलं. दम खाल्लं. आता नुसतं ह्याच्या परत त्याच्या परत 3 तास खेळलो होतो. शिराजी हायटेड येत नाही. शेपमध्येच आवडतं. शिराजी बघायचं सेफमध्येच बघायचं मध्ये.
आता एक पट्टा राहिला पण त्याच्या मित्रांनी आलो दाखवडेच आहे. तेव्हा असेच होते ते यांच्याच लाईनमधले सगळ्या डुंपाच. त्याला काय आलं तर त्याला मादी बघायला लागेल कारण यातल्या कुठल्या लावले ना त्याला परत तो घासा जो होता ते पण द्यायचं फ्लाईट तर आहे. फक्त तो वाकडा होता तो थरथरी जे झाले ना पहिले 2-3 ते नाही ठेवले 12 मधले 8 जण वाचले. पहिलीला आहे त्याला नंतर जरा उन्हात थोडं थोडं सोडून आहे ना ते धान्य टाकतो सध्या. तेच ते 75 वाले आहे. त्याला हातावरायची सवय बरेच दिवस घेतलंच नाही सतत सकाळी 10-11 होतं ना यांचं नाश्त्याला आलो ना पहिलं धान्य यांचं असतं नंतर त्यांचं असतं. आज त्यांचं पहिलं केलं यांचं राहिलं होतं. मला एकच दुसरं मला फुल असे कवडे होते 78 पळून आलं ते त्यासाठी राहुल देत ना राहुल गायकवाड म्हणा ना बा मंगळ त्यांच्याकडनं त्यांना 2003 साली घेतले आपण काय म्हणलं 50-60 घेतले तेव्हा 7 काय डुब्बा 23 शेराजी 10 दगड लाल दे असले कलर दिले ना लाल देर नाहीत का आता? नाही शॉर्टर जायचं नाही. खाली जो लोखंड होता ना मॅथ पाय त्याचे तर 2 पट्टे काय डुब्बा घालतो लाल त्याला जर्दी लावली होती यावर्षी तिथं ते 2 निघले 2 येणार आहेत एकच जोळातले एकच जोळ काढलं इथे जास्त नाही काढलं. दोघे चाललो आहे का? हां त्याला आत्ता एक पर पाहणार GNM लोक टोलेत ना त्यांनी धरला होता तो. त्यांची इथं 10-12 वेळा जाऊन जायचं तपासला ते टाकला होता ग्रुपला नॉट फॉर सेलच टाकला होता. आमका पप्पू शेटला फोन केला म्हटलं तेवढं ते एकच म्हणजे आपल्याला पण दिलं असतं डायरेक्ट म्हटलं डायरेक्ट त्यांनाच मध्ये घेऊ ना त्यावेळेस त्यांचं ते पट्टे आदल्या बदली चालायचे तेव्हा आणला बैजुरच होते ना त्यांच्यावाला बरोबरच राहतो पट्टा आहे. ह्याच्यात मोठा फक्त हाच आहे 2 जागा एकदम बारीक मरायला लागला पट्टा